उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काहीतरी पितच असतो। त्याचबरोबर उन्हाळा सुरू झाला की ताक हे हवंच। आयुर्वेदामध्ये ताकाची तुलना ही अमृत अशी केलेली आहे। त्याचबरोबर ताकामुळे आपल्या शरीरातील अन्न पचण्यास मदत होते, डिहायड्रेशन कमी होते, ॲसिडिटी कमी होते। त्यासाठी इथे आज आपण ताकाचे 2 प्रकार पाहणार आहोत, जे की खूप सोपे आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतात। तर सर्वात अगोदर इथे मी गावठी काकडी घेतलेली आहे। तर आपल्याला दोन्ही बाजूचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आणि ती व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायची आहे, जेणेकरून जो थोडाफार कडवटपणा राहिलेला असेल काकडीमध्ये तो निघून जाईल। त्यानंतर काकडीचे जे वरचे आवरण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला यामध्ये फक्त ही अशा प्रकारची पांढरी काकडीच लागणार आहे। आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण कांदा चिरतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे असे काप त्याचे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे अगदी छोटा मिरचीचा तुकडा टाकलेला आहे, अगदी थोडंसं आलं इकडे मी वापरलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आलं आणि मिरचीचा आपल्याला थोडासा वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं ताक आहे ते जळजळीत होऊ नये। अगदी 5 ते 6 पुदिन्याची पाने घेतलेली आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि 3 ते 4 चमचे इकडे मी दही वापरलेलं आहे। सुरुवातीला हे आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे। जास्त पाणी आपल्याला यामध्ये नाही घालायचं। तर पाहू शकता इथे आपल्या शरीराला अगदी पौष्टिक असं असणारं थंडगार काकडीपासून ताक बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर वरतून थोडीशी आपल्याला यावरती जिरा पावडर स्प्रेड करायची आहे आणि इकडे सजावटीसाठी थोडंसं मी इकडे पुदिन्याचं पान वरती ठेवलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपलं काकडीचं जे थंडगार ताक आहे ते बनवून तयार झालेलं आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल, प्यायला खूप छान लागतं। दुसरा प्रकार आपण कोथिंबीरचा पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इकडे देठासहित मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धी मिरची घेतलेली आहे। आलं आणि मिरची आपल्याला थोडंच वापरायचं आहे, जेणेकरून आपलं ताक आहे ते जळजळीत होऊ नये। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता। त्याचबरोबर इकडे मी अर्धा चमचा जिरा पावडर वापरलेली आहे, अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे। चाट मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही या जागी आमचूर पावडर घातली तरी देखील चालेल। त्याचबरोबर इथे मी अगदी 1 वाटी इतकं दही वापरलेलं आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि इथे आपलं कोथिंबीरचं ताक बनवून तयार झालेलं आहे। प्यायला देखील खूप छान लागतं आणि आपल्या शरीराला देखील खूपच पौष्टिक असतं। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।